नमस्कार मंडळी, ए टू झी पल्लवीज मराठी रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत। मुळा पाहिला की सगळेच खायला नको म्हणतात, पण आज आपण जो पदार्थ बनवणार आहोत ते बघून सगळेच खुश होतील आणि आवडीने मुळा खातील। मुळा वापरताना आपण मुळ्याची पानंही तशीच फेकून देतो, पण ह्या पानांमध्ये पण तितकंच विटामिन्स असतं, तर मुळ्याच्या पानांचाही आपण आज वापर करणार आहोत। रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका। मुळ्याची पानं अशी बाजूला काढून बारीक चिरून घ्यायची। बारीक चिरायची आहेत म्हणजे ते दाताखाली लागणार नाहीत। अशा पद्धतीने हे बघा बारीक चिरून घेऊयात, म्हणजे स्टफिंग करताना पण ती बाहेर येणार नाही। एकदम बारीक। त्यानंतर मुळा पण चांगला किसून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने मुळा पण छान बारीक असा आपल्याला किसून घ्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने मुळा पण छान बारीक किसून घेतलाय आणि भाजी पण बारीक चिरून घेतली। चला आता आपण भाजी बनवून घेऊयात। कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घ्यायचे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता याची फोडणी द्यायची। चवीनुसार हळद घालायचे, तिखट घालायचे आणि जिरेपूड, धनेपूड घालायची। थोडीशी चिमूटभर हिंग घालायची। सगळं व्यवस्थित मिक्स करायचे आणि बारीक चिरून घेतलेला मुळ्याचा पाला घालायचा आहे। लसणाची पेस्ट माझी घालायची विसरली होती, त्यामुळे मी शेवटी घातली। थोडंसं तेल घातलं आणि त्यात लसणाची पेस्ट मिक्स करून घेतली आहे। पाला परतवताना त्याच्याबरोबर लसणाची पेस्ट त्यानंतर चांगली परतवून निघली। सुरुवातीलाच घालायची तुम्ही तेलामध्ये, विसरल्यामुळे मी ही नंतर घातली इथे। पाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे, चांगलं परतवून घ्यायचं आहे। 1 ते 2 मिनिटाकरता मुळ्याचा पाला चांगला परतवून झाल्यानंतर त्यानंतर कीस घालायचा त्याच्यामध्ये, मुळ्याचा किसून घेतलेला तो पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। मिक्स झाल्यानंतर 1 3 ते 4 मिनिटाकरता चांगला शिजेपर्यंत, मऊ होईपर्यंत मुळ्याचा पाला पण चांगला परतवून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये जिरे पूड, धने पूड सगळं घातल्यामुळे त्याला मस्त अशी चव येते। चवीनुसार मीठ घालायचे, व्यवस्थित चांगलं मिक्स करायचे आणि परत 1 मिनिटाकरता चांगलं परतवून घ्यायचंय। 4 ते 5 मिनिट लागतात मुळ्याचा कीस आणि पाला चांगला परतवून घेण्याकरता। त्यानंतर शेवटी पोह्याचा जो रेग्युलर आपला चमचा असतो, ज्या चमच्याने 2 चमचे बेसन पीठ घालायचे। बेसन पीठ घातल्यामुळे त्याच्या चवीमध्ये आणखी फरक पडतो, म्हणजे चव छान लागते आणि आपण जेव्हा पराठा बनवतो तेव्हा पराठा बनवताना तो फुटत नाही, भाजीला एक चांगली बाइंडिंग येते। त्याकरता 2 चमचे बेसन पीठ घालायचे। तर तुम्ही पण आवर्जून बेसन पीठ घालताल म्हणजे पराठे बनवताना सोपे जातात आणि चवीलाही आणखी छान लागतात। भाजी थंड झाल्यानंतर आता आपण त्या भाजीचे छान असे गोळे बनवून घेऊयात। हे बघा मस्त असा गोळा बनवला जातोय। बेसन पीठ घातल्यामुळे त्याला छान बाइंडिंग आलंय, मस्त असा गोळा वळला जातोय। अशाच पद्धतीने आपण रेग्युलर जी कणिक मळतो पराठा करता तशी कणिक मळून घ्यायची आहे। कणिक मळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की थोडीशी सैलसर अशी कणिक मळायची, म्हणजे पराठे लाटताना आपल्याला सोपं जातं। भाजी जी घेतली, भाजीचा जो गोळा आहे तो कणकेच्या गोळ्यापेक्षा 1.5 पट घ्यायचा, म्हणजे पराठा लाटल्यानंतर आपल्याला फक्त कणिक लागणार नाही, भाजीची चव जास्त लागेल। अशा पद्धतीने भाजीचा जो गोळा आहे तो थोडासा जास्त घ्यायचा आहे। कणकेचा गोळा पिठामध्ये डीप करायचा आणि त्यानंतर त्याची अशी पारी बनवून घ्यायची। काठाला पातळ अशी पारी बनवून घ्यायची आणि मध्ये थोडी जाडसर ठेवायची, म्हणजे पराठा लाटताना तो पराठा फुटत नाही। मध्ये जाड ठेवायचा आहे, काठ बारीक करायचे। त्यानंतर जो गोळा बनवला होता तो गोळा प्रेस करून हलक्या हाताने प्रेस करायचा आहे, मध्ये दाबायचा आहे आणि त्यानंतर असं गोल बनवायचं आहे, चापट बनवून घ्यायचं। परत पिठामध्ये डीप करायचं आहे। पराठा लाटताना तुम्ही 1 ते 2 वेळेस पिठामध्ये डीप करा, म्हणजे भाजी जी चिकट असते ती भाजी बाहेर येत नाही आणि हलक्या हाताने पराठा लाटून घ्या, म्हणजे तो फुटणार नाही। एकदम हलक्या हाताने पराठा लाटायचा, म्हणजे त्याची जी भाजी आहे ती भाजी काठापर्यंत पोहोचते। परत एकदा पिठामध्ये डीप करायचा नाही, पिठामध्ये डीप करून घ्यायचं आणि परत हलक्या हाताने हा पराठा व्यवस्थित आपल्याला लाटून घ्यायचा आहे। तर मस्त असा पराठा लाटून झाला बघा, अजिबात कुठेही फुटलेला नाहीये, काठोकाठ त्याची भाजी पूर्ण पोहोचली आहे, म्हणजे खातानाही तो छान लागतो चवीला, अगदी काठापर्यंत भाजी पोहोचल्यामुळे।
तव्याला तूप किंवा तेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही लावू शकता. मी इथे तूप लावलंय. खरपूस असा पराठा इथे छान तूप लावून भाजून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने बाकीचे पण पराठे आपण इथे बनवून घेणार आहोत. तर मस्त पराठा तयार झालाय, छान टम्म फुगलाय. खरपूस छान तूप लावून भाजून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने बाकीचे पण पराठे आपण बनवून घेऊयात. तर मस्त पराठे इथे तयार झाले. दह्यासोबत किंवा मस्त तयार झाले पंजाबी रेस्टॉरंट स्टाईल मुळ्याचे पराठे. चला तर आपण टेस्ट करून बघूया. सगळं एकदम मस्त लागतं. तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग परत भेटूयात एका नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत बघत राहा A to Z पल्लवीज मराठी रेसिपी. धन्यवाद.